पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केली। आज 6,36,036 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये तब्बल 5,086 कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी रक्षाबंधन निमित्त गिफ्ट आलेलं आहे, तसेच अनेक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। 21,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 13,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे 90 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे। पात्र यादीतील 6,000 जणांचे प्रमाणीकरण अपूर्ण असून उर्वरित शेतकऱ्यांना गावगावामध्ये मार्गदर्शन सुरू आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पहिले धान्य एटीएम सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती देशभरातील लाभार्थ्यांना बायोमेट्रिकवरती मिळणार आता धान्य। साखर ही सत्तही पार गेलेली आहे। शेतकऱ्यांचे काय ऊसाला प्रतिटन 5,000 रुपये देण्याची मागणी केली जाते। वाढीव दर देण्याची ऊस उत्पादकांकडून मागणी केली जात आहे। वाहनांच्या पीयूसी शुल्कामध्ये वाढ झालेली आहे। परिवहन विभागाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। दुचाकीसाठी 60 तर डिझेल वाहनांसाठी 180 रुपये। दुधाळ मुरा म्हैस खरेदीसाठी आता अनुदान मिळणार। चितळे डेअरीची ही योजना आहे। शेतकऱ्यांना 25% या योजनेचा लाभ मिळणार आहे। वारणा भागामध्ये खरीप क्षेत्रात घट झालेली आहे। बाजारामध्ये भाव नसल्याचा हा परिणाम होतोय। भुईमुगाकडे मात्र वाढता कल। शिराळा परिसरामध्ये रब्बीच्या पाण्याची चिंता मिटलेली असून 47 पाझर तलाव तुडूंब भरलेले आहे। धरणे सुद्धा पूर्ण क्षमतेने भरलेली आहे। शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा। साखरेच्या भाववाढीची झळ ही मिठाईला बसते। सणासुदीमध्ये किलोमागे 20 ते 40 रुपयांची दरवाढ झालेली आहे। ग्राहकांचे बजेट बिघडणार। ऐन पावसाळ्यामध्ये सुद्धा दुधाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईने भेसळीला बंदी घातलेली आहे। 50 ते 60 रुपयांचा भाव मिळतोय। यंदाचा ऊस गाळप हंगाम संकटामध्ये सापडलेला आहे। पाऊस नसल्याने ऊसाची वाढ खुंटलेली आहे। 2.5 लाख हेक्टरवरती ऊस क्षेत्र। ढग दाटले असून पाऊस मात्र गायब झालेला आहे। बळीराजाच्या आषाढभूत नजरा आकाशाकडे लागलेल्या आहे। समाधानकारक पाऊस नाही। राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ऑनलाईनद्वारे खत विक्रीस प्रारंभ। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा पहिला टप्पा यशस्वी। आता अन्य जिल्हे केंद्रित। चांदोली लवकरच 100% भरणार। वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटणार। 1 TMC पाण्याची आवश्यकता आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 लाख जणांनी काढले NCMC कार्ड। सवलतधारकांनो 31 ऑगस्टपर्यंत काढा कार्ड, अन्यथा 1 सप्टेंबरपासून पूर्ण तिकीट द्यावे लागणार। मुरुड तालुक्यामध्ये भात लावणीची कामे पूर्ण झालेली आहे। मजूर टंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहे। वाढत्या मजुरी दरामुळे उत्पादन खर्चात होते वाढ। राज्यामध्ये 6 महिन्यात 1,216 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागामध्ये गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे। सहाय्यकांच्या पीक पाहणीची 100% पडताळणी होणार। चुकीच्या नोंदी रद्द करण्याचे अधिकार तलाठ्यांना आहे। फळबागांची 3 वर्षे नोंद कायम असणार। कारखान्यांकडे साखरेचा पुरेसा साठा, नियमित पुरवठा। विस्साची माहिती। केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन। साखर आयातीच्या निर्णयाला पाठिंबा मिळतोय। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची भूमिका। साखरेवरील GST माफीची मागणी केली जाते। साखर दरवाढीशी इथेनॉलचा संबंध नाही असे म्हटले जात आहे। आता कोचिंग क्लासेसवरती येणार कडक निर्बंध। महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त। दिवसाला 5 तासाची मर्यादा घालणार। 13 वर्षाखालील मुलांना प्रवेश मनाई। शुल्कवाढीला सुद्धा लगाम लागणार। खानापूर परिसरामध्ये पावसाची दडी। खरीप पिके संकटामध्ये सापडलेले आहे। 3 आठवड्यांपासून पावसाची प्रतीक्षा आहे। सोयाबीनला फुलगळतीचा फटका बसतोय। अंतर्मशागतीचे कामे आटोपलेली असून पावसाची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे। टाकळी परिसरामध्ये कपाशीची पाने सुकू लागलेली आहे। शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे। उत्खननाने शेतरस्त्यांची वाट बिकट झालेली आहे। वाहने चिखलामध्ये। हिवरखेड परिसरामध्ये शेतरस्त्यांची दुरवस्था होत आहे। पश्चिम विदर्भामधील उमराळा गोवंशाला राष्ट्रीय मान्यता। अधिकृत जात म्हणून नोंद करण्यात आली। राज्यातील गोवंशाच्या जातीची संख्या 8 वरती आहे। कृषी समृद्धी योजनेला 420 कोटींचा निधी प्राप्त। पूर्वसंमती टॅब सुरू। प्रलंबित अर्जांना 7 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने पूर्वसंमती। CJP आंदोलनाच्या तयारीमध्ये केंद्राच्या आश्वासनांचा घेणार आढावा। राजस्थानमधील त्या शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम 1 सप्टेंबरपासून होणार सुरू। 18 लाख रुपयांची मंजुरी। 50% कोटा ओलांडला। 184 अतिरिक्त पदाची भरती। कृषी विद्यापीठामध्ये मूळ प्रकल्प बाधितांसोबत इतरांनी संधी देण्याला फाटा।
अकोला जिल्ह्यामध्ये 223 हेक्टर जमिनीचे होणार अधिग्रहण. नदीजोड प्रकल्पाला वेग येणार. 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांचा ताण मिटणार. आता सहाय्यकच पीक पाहणी करणार. अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावासाठी सहाय्यकांची नेमणूक. पीक पाहणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसाची दडी. शेतामध्ये पडल्या भेगा. पिके सुकण्याच्या मार्गावरती शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. बहरलेल्या पिकांची वाळ खुंटली. आकाशाकडे नजरा लागलेल्या आहे. सिंचनाची सोय असलेल्यांचा तुषार ठिबकचा आधार घेतला जातोय. नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्यात आलेला आहे. 28,000 हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहे. संग्रामपूर तालुक्यामध्ये 32,263 शेतकरी बाधित. मसाल्याची राणी आणखी महागली. वेलची 4,000 रुपये किलो. महिनाभरामध्ये किलोमागे 500 रुपयांची वाढ झालेली आहे. सणासुदीच्या तोंडावरती व्यावसायिकांचा खर्च वाढणार. धरण उशाला आणि कोरड घशाला. भर पावसाळ्यामध्ये आमदारपूरकरांची तहान. टँकरवरती नियोजनाचा अभाव. 9 कोटींची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली. शेतकऱ्यांचा आता ताण मिटणार. सहाय्यकच पाहणी करणार. 11 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर दरम्यान खरीप पिकांची ऑनलाईन नोंदणी मोहीम सुरू. जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र पीक पाहणी सहाय्यक असणार. नुकसानीचा अंतिम अहवाल आलेला असून 28,000 हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहे. 2,152 शेतकऱ्यांची शेती खरडून गेलेली आहे. शिक्षकांचा टीईटी विरोधामध्ये एल्गार. कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते. कृती समन्वय समितीचे खासदारांना निवेदन. ऑक्टोबरमध्ये निर्णायक आंदोलनाचा इशारा. वाशिम तालुक्यामध्ये मासिक सरासरीच्या 72% पाऊस झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये घटल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. वाशिम बाजार समितीमध्ये 2 टप्प्यात हळदीचा लिलाव झालेला आहे. पावसाच्या शक्यतेमुळे ताडपत्री आणण्याच्या सूचना दिल्या जात आहे. 3 ओट्यांवरती हळद टाकण्यास अड त्यांना मनाई. मनुवादी मानसिकता झुगारा. भारतीय नारी शक्तीला साथ द्या. पुण्यामध्ये छात्रों गुंज. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा घणाघात. महिला हीच देशाची खरी ताकद आहे. स्त्रियांवरती स्वतःचा अधिकार. वीर धरण तुडूंब भरले. नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पाऊस नाही. आले पाणी. मुळशिरस, पंढरपूर, सांगोला, माढा तालुक्यांना दिलासा मिळतोय. अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. खरीप पिकांना जीवनदान मिळते. यंदाच्या पावसाळ्यामध्ये सर्वाधिक मोठा पाऊस झालेला आहे. चपळगाव परिसरामध्ये बरसला पाऊस. खरीपाला अंशतः दिलासा मिळाला. सायंकाळी हवेमध्ये गारवा. दमदार पावसाची अपेक्षा. खरीप पिके करपू लागली. कृत्रिम पावसासाठी आक्रोश केला जातोय. करमाळा तालुक्यातील शेतकरी संतप्त. 20,000 हेक्टरवरील पिके संकटामध्ये सापडलेली आहे. 9 तालुक्यांमधील 5,10,000 हेक्टरवरील खरीप पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. आसमानी संकट. मालेगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील मान्सूनला ब्रेक लागलेला आहे. पावसाची 18 दिवसांपासून दडी आहे. लाडक्या लेकीला मिळणार 1 लाख. 5 टप्प्यांमध्ये खात्यात जमा होणार रक्कम. पहिली, 6वी आणि 11वीच्या प्रवेशावेळी मिळणार पैसे. अंतिम टप्प्यामध्ये 75,000ची मदत. पुनण खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांचा ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याकडे कल वाटलेला आहे. गणेश खडेगाव येथे 5 एकर मका पिकावरती प्रथमच राबविला प्रयोग. महाडीबीटीच्या अनुदानाला 10 महिन्यांपासून ब्रेक लागलेला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये 85,000 गॅस ई-केवायसी बाकी आहे. मुदतवाढ न मिळाल्यास व्यावसायिक दराने सिलेंडर. पाऊस बेपत्ता झालेला असून जलसाठ्यांची स्थितीसुद्धा गंभीर झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये लघु प्रकल्पांमध्ये 18% तर मध्यममध्ये 25% साठा उपलब्ध. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना अनुदान द्या. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन. प्रत्येकी 2 लाख रुपयांची मागणी केली जाते. योजनेचा लाभ कधी. बांधकाम कामगारांचे घराचे स्वप्न अधुरेच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 352 बांधकाम कामगाराच्या घरकुलांना शासनाची मंजुरी मिळालेली आहे. 160 प्रकरणे प्रक्रियेमध्ये. महाकाळा परिसरामध्ये पावसाअभावी सोयाबीन पिके संकटामध्ये सापडलेली असून शेतकरी चिंतेमध्ये आहे. रोगराईचे वाढते संकट. शेतकऱ्यांचा ताण मिटणार. आता सहाय्यकच पीक पाहणी करणार. यंदा पीक पाहणी प्रक्रियेमध्ये इतर कोणते बदल झालेले आहे. ओढे नाले कोरडे असून सिद्धेश्वर धरणामध्ये 31.69% साठा. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये. विहिरी बोरच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होईना. महागाईचा भडका उडत असून गोरगरिबांच्या आर्थिक गणित कोलमडलेले आहे. खाद्यतेल 180 रुपये किलो. साखर 75. दूध 80 रुपये लिटर. वाढत्या दराने नागरिकांच्या खिशाला झड पोहोचते. साखर गुळाचे दर गगनाला भिडलेले असून सोने चांदीच्या दरामध्ये तेजीची घोडदौड ही सुरूच आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना बसतोय फटका.
यंदा पावसाळा लागून 2.5 महिने उलटले. नदी आणि नाले कोरडे ठाक पडलेले आहे. परतूर तालुक्यामध्ये 22 दिवसांपासून पावसाची उघडीप. आता खरीप पिकेही लागले माना टाकू. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड होते. रानडुकरांचा वाढला उपद्रव. यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग दाटून आलेले आहे. पावसाची ओढ ही कायम असून मंठा परिसरामध्ये खत बियाणे गेले. पिके सुद्धा कोमजली. भाजीपाला बाजारामध्ये 5 रुपयांचा भाव. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादक खर्चही अंगलगट आलेला आहे. दूध उत्पादकांना दिलासा मिळत असून लातूर जिल्हा संघाचा खरेदी दर हा 40 रुपयांवरती. विक्री दरात 2 रुपयांची वाढ. रेशनच्या काळ्या बाजाराला चाप बसतोय. धान्याचा मेसेज थेट लाभार्थ्यांना मिळतोय. घरबसल्या मिळणार अचूक माहिती. 7 लाखांपैकी 4 लाख लाभार्थ्यांचे मोबाईल लिंक. शाळांमधील स्वयंपाकघर क्लीन आणि सेफ. पोषण आहारावरती प्रशासनाचा वाद. सुरक्षित आणि स्वच्छ आहारासाठी अन्न सुरक्षेचे मुख्याध्यापकांना धडे. कळंब परिसरामध्ये सुद्धा हिरवाईला पावसाची आस. उभे सोयाबीन कासावीस झालेले आहे. पाऊस गायब झाला आणि होरपळून टाकणाऱ्या उन्हाचा तडाखा वाढला. विक्रमी उत्पादनाची आशा मावळल्याने बळीराजा झाला हवालदिल. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 15 दिवसापासून पाऊस रुसला. शिवार तहानले. 5 लाख हेक्टरवरील पिकांनी धाकधूक सुरू आहे. 15 दिवसांच्या उघडीपने सोयाबीन, तूर, कापसासह हळदीला पाण्याची गरज आहे. 4 दिवसांमध्ये पाऊस न आल्यास हजारोचा खर्च अडचणीमध्ये. मानोद परिसरामध्ये सुद्धा सोयाबीन, कापसासह नगदी पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. वसतिगृहासाठी अर्ज केला तरच स्वाधारचा लाभ मिळणार. 15 सप्टेंबर मुदत आहे. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1053 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे. कोचिंग क्लासेसवरती येणार कडक निर्बंध. महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त. दिवसाला 5 तासांची मर्यादा असणार. 13 वर्षाखालील मुलांना प्रवेश मनाई. शुल्कवाढीलाही लगाम. गोदामावरती धाड. 300 क्विंटल रेशनचा तांदूळ, गहू जप्त. अन्नधान्य अधिकाऱ्यांची कारवाई. मनसाजंगच्या व्यापाऱ्यांना गुन्हा दाखल करण्यात आला. एल निनोच्या सावटामध्ये 370 गावांना पाणी टंचाईची झळ. 12.57 कोटींचा संभाव्य प्लॅन तयार. नळ योजनेच्या दुरुस्तीवरती सर्वाधिक भर. भंडारा जिल्ह्यामध्ये 415 वर्गखोल्या जीर्ण. 47 शाळांना नाही संरक्षण भिंत. धोकादायक शाळा. कागदी विकास. जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी प्रशासनाचा खेळ. ई पीक सहाय्यकांची सुरक्षा येणीवरती ना विमा ना सुरक्षा साधने. शासनाकडून प्रतिगट मिळतात केवळ 10 रुपये. रविवारी रिपरिप. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी. सोयाबीन, कापूस, धान उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे. जलसाठे अद्याप तहानलेलेच आहे. दडी मारलेल्या पावसाचे जोरदार पुनरागमन झालेले आहे. उत्तर भागामध्ये धुवाधार पाऊस. कोरची, कुरखेडा तालुक्यामध्ये दमदार. धानासोबतच कापूस, सोयाबीन पिकासाठी फायदेशीर ठरतोय. रानटी हत्तीचा पुन्हा धुमाकूळ. पोल्ट्री फार्म केला उद्ध्वस्त. हत्तीच्या त्रासामुळे जोगीसारखा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेवलेली आहे. शेतकऱ्यांकडे महाविस्तार ॲप्लिकेशन मात्र वापर नाममात्र होतोय. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. रोहना उपसा योजना मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कन्हा नदीवरील पाण्याचा भार केव्हा कमी होणार. 39 कोटींच्या प्रस्तावाला मिळाली मंजुरी. थकीत कर्जदारांआधी नियमित कर्जदारांना द्या प्रोत्साहन निधी. शेतकरी आक्रमक झाले. पाऊस लांबला. कांदा साठीमध्ये महिनाभरात किलोमागे 10 रुपयांनी मागलेला आहे. किरकोळ बाजारामध्ये 55 ते 60 रुपये दर मिळतोय. सोन्याची भरारी. चांदी ही झेप घेते. आठवड्यातच दरवाढ. सोने 7,400 तर चांदी 10,000 रुपयांनी वधारलेली आहे. सर्वसामान्यांची खरेदी घटली. घरावरती स्मार्ट सौर क्रांती. 25 वर्षे वीज बिलाला सुट्टी. 725 ग्राहकांना देण्यात आले अंदाजपत्रक. विषमुक्त शेतीचा पॅटर्न. 8,000वरती शेतकऱ्यांनी स्वीकारली नैसर्गिक शेती. 68 शेती गटांच्या माध्यमातून 3,775 हेक्टरवरती प्रयोग. हक्काची बाजारपेठ आवश्यक. वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये केवळ 8.2% झालाय पाऊस. सरासरी खालावली. शेतकरी पडले चिंतेमध्ये. सणासुदीच्या काळामध्ये गरिबांची थट्टा होतोय. रेशन दुकानामध्ये गव्हाची, ज्वारी, मका. शिधाधारक लाभार्थ्यांमधून व्यक्त होतोय संताप. सण उत्सव भाकरीवरच साजरा करण्याची वेळ आलेली आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.